प्रमाणे गंजात भात ठेवला, वरणाचा कुकर लावला. रात्रीचे जे घासलेले भांडे होते त्यांना आपापल्या जागेवर ठेवून दिले. रात्रीला मला जेवढे शक्य होते तेवढे भांडे मी घासून घेते. छोटे मोठे सर्व भांडे मी घासून घेते. फक्त मोठ्या कड्या किंवा गंज वगैरे जे असतात ते राहू देते. छोटे मोठे पण भांडे बरेच निघतात, तेवढे पण आपण रात्रीला घासून घेतले तर सकाळी वेळेची बरीच बचत होऊन जाते. चला, भांडे लावून झाले आणि मग मी भाजी कापायला घेतली. आज वांगे आलूचीच भाजी करायची होती आणि मला जास्त स्वयंपाक पण करायचा नव्हता, कारण संध्याकाळी मी माझ्या बहिणीच्या मुलाला जेवायला बोलवलेला आहे. तो मुंबईला राहतो आणि आता दोघही आलेले आहेत, तर म्हटलं चला त्यांना जेवायला बोलवून घ्यावं. आज सकाळी जेवायला साक्षद आणि मी दोघच आहोत. मिस्टर सकाळीच मित्रांसोबत पिकनिकला गेलेले आहेत, त्यामुळे ते काही सकाळी जेवणाकरता नाही आहेत. आता दोघांचा स्वयंपाक म्हटलं तरी काही फक्त दोघांपुरताच स्वयंपाक होत नाही. एक व्यक्ती जेवू शकणार इतकं तर शिल्लक आपल्याकडे राहतोच. परफेक्ट काही दोघांचा स्वयंपाक